मुझे सिर्फ अपना करियर बनाना है और इतना सॉलिड बनाना है कि किसी भी चीज के लिए किसी भी साले पर डिपेंड ना करना पड़े, कोई रिग्रेट ना रह जाए कि लाइफ में जो करना चाहती थी वो नहीं कर पाई। हॅलो लीडर्स, कसा वाटला हा इन्कम बॅनर तुम्हाला? शिकायचे का तुम्हाला असे इन्कम बॅनर बनवायला माझ्यासारखे? तर नेहमी आपण इंस्टाग्राममधनं बॅनर बनवत असतो. तर इंस्टाग्राममध्ये बॅनर बनवताना काय होतं की लेयर्स वगैरे खूप चुकतात, कारण तिथं लेयर्स लॉक करण्याचा ऑप्शन नसतो. पण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे एका वेगळ्या सॉफ्टवेअरमधनं माझ्यासारखे हे प्रोफेशनल लेवलचे इन्कम बॅनर कसे बनवायचे. तर चला आजचा व्हिडिओ आपण स्टार्ट करूयात. तर असे इन्कम बॅनर बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी गुगल प्ले स्टोअरवरती जाऊन आपल्याला VN एडिटर ॲप डाउनलोड करावं लागेल. VN व्हिडिओ एडिटर ॲप डाउनलोड करण्यासाठी आपल्याला सर्वात आधी आपल्या गुगल प्ले स्टोअरवरती जावं लागेल. तर मी माझ्या गुगल प्ले स्टोअरवरती आलो. हे पहा, हे माझं गुगल प्ले स्टोअर आहे. इथं आपल्याला टाईप करायचं आहे VN व्हिडिओ एडिटर. हे पहा, वरती आले पहा एक नंबरला VN व्हिडिओ एडिटर ॲप. त्याच्यावरती क्लिक केलं आपण तर इथं 2 नंबरला दिसेल तुम्हाला VN व्हिडिओ एडिटर ॲप. हे मी ऑलरेडी डाउनलोड करून ठेवलेलं आहे. तर आता आपण ते ओपन करूयात. हे पहा, मी ते ओपन करतो. तुम्हाला ते ओपन नाही दिसणार कारण तुम्ही ते डाउनलोड नसेल केलेलं. मी ऑलरेडी डाउनलोड केलेलं होतं, त्यामुळे मला ओपनचं ऑप्शन आला. तुम्हाला डाउनलोड असेल तर तुम्ही तिथं डाउनलोड करा. ठीक आहे. तर सुरुवातीपासून सगळी प्रोसेस व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो, म्हणजे तुम्हाला पण माझ्यासारखे प्रोफेशनल लेवलचे इन्कम बॅनर बनवता येतील. तर चला आता आपण VN व्हिडिओ एडिटर ॲप ऑन करूयात. तर मी इथं माझं VN एडिटर ॲप ऑन केले. तर इथं ऑन केल्याच्या नंतर असा इंटरफेस येतो मित्रांनो. तर आपल्याला करायचं इथं प्लसच्या साईनवरती क्लिक. प्लसच्या साईनवरती क्लिक केल्याच्या नंतर इथं तुम्हाला दिसत असेल पहा न्यू प्रोजेक्ट आणि वरती कात्रीचं चित्र. त्याच्यावरती तुम्हाला आता करायचं आहे क्लिक. क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला असं मटेरियल दिसेल. ठीक आहे. तर या मटेरियलमध्ये आता आपल्याला सगळ्यात आधी पाहिजे एक ब्लॅक बॅकग्राऊंड. तर ब्लॅक बॅकग्राऊंड कसा बनवायचा तो पण मी तुम्हाला एक व्हिडिओ टाकल. तर आता सध्या मी बनवून ठेवलेला आहे, त्यामुळे मी तुम्हाला पटापट एक बनवून दाखवतो. हे पाहिजे तर माझा ब्लॅक बॅकग्राऊंड आहे, तो आधी आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. त्याला मी सिलेक्ट केलं आणि इथं खाली नेक्स्ट दिसत असेल पहा तुम्हाला, नेक्स्टवरती क्लिक केलं. हे पहा आला का ब्लॅक कलरचा बॅकग्राऊंड. आता आपल्याला हा जो मागचा आहे ना हा पण राहून द्यायचा आहे. तर आता इथं आपल्याला सगळ्यात आधी आपल्या कंपनीचा लोगो ॲड करावा लागेल. तर लोगो ॲड करण्यासाठी आपल्याला जायचं आहे पहा इथं 1 2 3 असे 4 लेअर आहेत ना, या अशा 4 पट्ट्या दिसतील तुम्हाला. त्यातनं 3 नंबरची जी पट्टी वरती 1 नंबरला म्युझिकची आहे, 2 नंबरला टेक्स्टची आहे आणि 3 नंबरला चित्रांची आहे. तर आपल्याला जायचं आहे चित्रांच्या 3 नंबरवरती. ठीक आहे. त्यावरती आपण प्लसवरती क्लिक केलं तर असं एक येईल. त्याच्यावरती फोटो आणि व्हिडिओ पहिल्या नंबरचा ऑप्शन दिसतो, त्यावरती करायचं आहे क्लिक. क्लिक केल्याच्या नंतर तो आपल्याला घेऊन जाईल आपल्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये. आता आपल्याला आपल्या कंपनीचा जो लोगो असतो तो शोधायचा आहे याच्यामध्ये आपल्या गॅलरीत. तर आता आपण शोधूयात आपला लोगो कुठे आहे. हे पहा, मी थोडंसं शोधतो, लगेचच आपल्याला आपला लोगो सापडेल. हे पहा, इथं आपल्या कंपनीचा लोगो आहे. याला करायचं आहे सिलेक्ट. ओके, सिलेक्ट केला आपण. आता याला तुम्हाला साईज छोटी मोठी कशी पाहिजे तशी तुम्ही, हे पहा इथं हे राऊंड सर्कल दिसतोय ना, हा याच्यावरती क्लिक करून धरून ठेवायचं आहे आणि थोडंसं असं मागं ओढायचं आहे. असं मागं ओढला की तो मोठा होतो आणि याला तुम्हाला जिथं पाहिजे तिथं सेट करायचं आहे. आता हे पहा, मी जसं सेट करतो ना, हे पहा इकडे इकडे हलवतोय, तसं तुम्ही एका बोटाच्या साहाय्याने त्याला धरून असं सेट करायचं आहे. ते इथं मध्ये ही जी पर्पल कलरची रेष आली म्हणजे तो प्रॉपर सेंटर झाला आहे. पण आपल्याला वरती जागा मोकळी दिसते म्हणून याला थोडंसं असं वर सारखवायचं आहे. तर हा झाला आपला प्रॉपर सेट. निळी लाईन आली का आपण पाहूयात, आली म्हणजे हा प्रॉपर सेट झाला आहे. आता आपल्याला करायची पुढची प्रोसेस. तर आता आपल्याला ज्या व्यक्तीच्या नावाचा इन्कम बॅनर बनवायचा आहे त्या व्यक्तीचा फोटो ॲड करावा लागेल. तर फोटो ॲड करण्यासाठी पुन्हा फोटोच्या या 3 नंबरच्या ऑप्शनवरती जायचं आहे. त्याच्यावर क्लिक करायचं आहे फोटो अँड व्हिडिओ. त्यानंतर इथे तुम्हाला फोटोज म्हणून एक ऑप्शन दिसत असेल पहा. तर त्यातनं ज्या व्यक्तीचा आपल्याला इन्कम बॅनर बनवायचा आहे त्या व्यक्तीचा फोटो सिलेक्ट करायचा. तर आपण फोटो पाहूयात त्या व्यक्तीचा कुठे. हे फोटो घेतो. तर हे पहा, ज्या व्यक्तीचा बॅनर बनवायचा आहे त्या व्यक्तीचा फोटो इथं आहे पहा. तर याला आपल्याला क्रॉप करावं लागेल आता. तर क्रॉप करण्यासाठी या खाली तुम्हाला ह्या ज्या दिसतात आहेत का, हे पहा हे जे हलतंय ना यामध्ये क्रॉपचा ऑप्शन आहे पहा. हा इथं दिसतोय का तुम्हाला, हा क्रॉपचा ऑप्शन आहे. याच्यावरती करायचं आहे क्लिक. क्लिक केल्याच्या नंतर ना आपल्याला इथं हे पहा 1.2 ची साईज घ्यायची आहे. ही जी दिसते ना 1.2 तिला सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्याच्या नंतर ना या ठिकाणी धरायचं आणि असं सिलेक्ट करायचा पूर्ण फोटो. त्यानंतर पुन्हा इथून वरतून धरून पुन्हा याला असा छोटा करायचा आहे आणि आपला फोटो जो आहे तो व्यवस्थित त्याच्या फ्रेममध्ये बसून घ्यायचा आहे. हा आपला फोटो व्यवस्थित सिलेक्ट झाला आहे आणि या ठिकाणी राईटची क्लिक आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. फोटो आला आपला. आता याला आपल्याला व्यवस्थित एका ठिकाणी सेट करायचं आहे पहा. तर मी याला इथं
अशा पद्धतीने एका बोटाच्या साहाय्याने धरून स्लाइड करून असा सेट केला आहे. ठीक आहे. तर आता आपल्याला या ठिकाणी आपल्या कंपनीच्या काही पोस्ट असतात पहा, तर त्या पोस्ट पण ॲड करावं लागेल. तर त्यासाठी पुन्हा फोटोवरती जायचं आहे, फोटो अँड व्हिडिओ, आणि आपली ती जी पोस्ट आहे आपण जी टाकली होती ती या ठिकाणी पुन्हा पेस्ट करायची आहे. तर चला आता शोधूयात आपण ती पोस्ट कुठे आहे. तर हे पहा, थोडंसं शोधल्याच्या नंतर ना आपल्याला जी पोस्ट पाहिजे होती ती आपल्याला मिळाली आहे. तिच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर ती इथं टाईमलाईनवरती येते. तिला पुन्हा एका बोटाच्या साहाय्याने धरून अशा पद्धतीने तुम्हाला जशी पाहिजे तशी सेट करून घ्यायची आहे. हे पहा, प्रॉपर सेट झाली आहे. त्यानंतर तिला अशा पद्धतीने बरोबर सेट करायची आहे. पहा, म्हणजे वर पण नाही गेली पाहिजे आणि खाली पण नाही गेली पाहिजे. थोडंसं या ठिकाणी दिसतं आपल्याला राहिल्यासारखं. तर पुन्हा याला एका बोटाच्या साहाय्याने धरायचं आहे आणि अशा पद्धतीने सेट करायची आहे. पहा, ही झाली प्रॉपर सेट. पण हां, आता प्रॉपर ती सेट झाली आहे. आता याला करायचं आहे आपल्याला लॉक. लॉक करण्यासाठी इथं खाली पिवळ्या पट्टीमध्ये तुम्हाला एक लॉकचं चित्र दिसत असेल पहा, त्यावरती क्लिक करायचं आहे आपल्याला. तर आपण क्लिक केलं त्याच्यावर, आणि फोटोला पण आपल्याला लॉक करायचं आहे. त्यासाठी फोटोवरती क्लिक केलं, या ठिकाणी जो फोटो टाकला होता त्यावर क्लिक केला आणि इथं लॉक आले पहा, तर त्यावरती क्लिक करायचं म्हणजे तो फोटो पण लॉक होतो. ठीक आहे. आता आपल्याला या ठिकाणी ॲड करावं लागेल आपले जे इन्कमचे जे PV वगैरे आलेले असतात पहा, आपल्या डॅशबोर्डला गेल्याच्या नंतर दिसतं लेफ्ट PV आणि राईट PV. तर ते पण चित्र आपल्याला या ठिकाणी ॲड करावं लागेल. तर ॲड करण्यासाठी पुन्हा प्लसवरती जायचं आहे, फोटो अँड व्हिडिओमध्ये जायचं आहे आणि आपलं ते चित्र कुठे आहे ते शोधायचं आहे. तर या ठिकाणी मला ते दिसतंय. हे पहा, मी त्याला क्लिक करतो तर ते पुन्हा टाईमलाईनवरती येईल. टाईमलाईनवरती आल्याच्या नंतर ना आपल्याला पुन्हा एका बोटाच्या साहाय्याने असं धरून त्याला व्यवस्थित, नाही आपल्याला पहिले याला थोडंसं क्रॉप करावं लागेल. इथं थोडंसं आपण त्याला आधी क्रॉप करून घेऊयात. क्रॉप करण्यासाठी थोडंसं याला मोठं करतो मी आणि इथं क्रॉपवरती क्लिक करतो. क्रॉपवर क्लिक केल्याच्या नंतर ना इथं साईज घ्यावं लागेल आपल्याला 16:9 16.9 यूट्यूबची साईज हे पाहिजे दिसते. त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि फक्त आपल्याला राईट PV आणि लेफ्ट PV एवढेच त्याला क्रॉप करायचं. आता समजा यात बसत नसेल ना तर 2 बोटांच्या साहाय्याने त्याला असं धरायचं बॉक्समध्ये बरोबर आणि अशा पद्धतीने सेट करायचं. हे पहा, याला थोडंसं खाली घ्यायचं आहे बरोबर, कारण प्रॉपर अलाइनमेंट आली पाहिजे. आल्याच्या नंतर इथं तुम्हाला करायचं आहे राईटच्या क्लिकवरती क्लिक करायचं. हे पहा, आता तो जो फोटो आत्ता आपण घेतला होता त्याला या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने बसवावं लागेल. तर थोडंसं बारीक करावं लागेल आपल्याला या फोटोला. बारीक करण्यासाठी पुन्हा या ठिकाणी एका बोटाने धरायचं आहे आणि थोडंसं वरच्या दिशेला स्लाईड करायचं आहे. पहा, हे पहा असं, आणि मग पुन्हा या फोटोवरती मध्ये बोट ठेवून अशा पद्धतीने याला खाली घ्यायचं आणि पूर्ण हे पहा इकडे एक लावला, पुन्हा इथं धरून या ठिकाणी धरून असा स्लाईड करून सोडला. ठीक आहे. आता तुम्हाला दिसत असेल लेफ्ट PV आणि राईट PV व्यवस्थित आलेत. आता इथं आपल्याला ज्या क्लायंटचं हे इन्कम बॅनर आहे त्या क्लायंटचं नाव आणि DD नंबर पण आला पाहिजे. तो आणण्यासाठी पुन्हा आपण त्याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवलेला होता. तो स्क्रीनशॉट या ठिकाणी आपल्याला ॲड करावा लागेल. तर तो ॲड करण्यासाठी पुन्हा आपल्याला गॅलरीत जावं लागेल. इथनं 3 नंबरच्या ऑप्शनवरनं तर क्लायंटचं नेम आणि DD नंबर या ठिकाणी दिसतोय पहा, आपण तो आत्ता सिलेक्ट केला. याला पुन्हा आपल्याला क्रॉप करावं लागेल बरोबर तेवढंच. क्रॉप करण्यासाठी हे पहा इथं हे जे हलतं ना खाली इथं क्रॉपचं ऑप्शन आहे. याला आता आपल्याला साईज घ्यावी लागेल स्क्वेअरची 1.1ची किंवा मग फ्रीची घेतली तरी चालेल. तर आपण फ्रीची घेऊयात. हे पहा, फ्रीची मी साईज घेतली आणि अशा पद्धतीने एका बोटाच्या साईने धरून याला बरोबर जेवढं पाहिजे तेवढं आपण अशा पद्धतीने क्रॉप केलं. पहा, हे राऊंडचं चित्र पण आलं पाहिजे बरोबर आणि बरोबर DD नंबर असा या पद्धतीने आपण क्रॉप केला आहे. आता करायचं आहे राईटच्या क्लिकवरती थोडंसं आपण याला पुन्हा सेट करूयात व्यवस्थित. हे पहा, आणि इथं राईटच्या खुणावरती क्लिक करायचं. हे झालं. आता आपल्याला याला सेट करावं लागेल टीम लेवलच्या बरोबर एक्झॅक्ट वरती. तर असं वरती घ्यायचं आहे आणि या ठिकाणी धरून थोडंसं वरती स्लाईड केलं की ते छोटं होईल आणि या ठिकाणी आपल्याला आणून त्याला सोडून द्यायचं आहे. हे पहा असं. आता या ठिकाणी आपल्याला खाली जॉईन अस आणि जो क्लायंट आहे त्याचा मोबाईल नंबर टाकावा लागेल. तर ते टाकण्यासाठी या ठिकाणी T असं एक दिसत असेल पहा तुम्हाला T, तर त्या T वरती करायचं आहे क्लिक. त्यानंतर टेक्स्टवरती आणि या ठिकाणी टेक्स्टवरती क्लिक करून हे पहा इथं तुम्हाला लिहायचं आहे जॉईन विथ अस. त्यानंतर एक स्पेस द्यायचा आहे. ही अशी छोटीशी आडवी रेष टाकून समोरच्या व्यक्तीचा मोबाईल नंबर तुम्हाला त्या ठिकाणी पेस्ट करायचा आहे. तर काही
प्रायव्हसी पॉलिसीमुळं मी या ठिकाणी समोरच्या व्यक्तीचा मोबाईल नंबर ॲड नाही करणार. तर ते आपण आता ॲड नाही करणार म्हणून आपण आता फक्त आपल्याला काय करायचं, याला कलर द्यायचा आहे. हे जे आता आपण टाईप केलं होतं त्याला कलर द्यायचा आहे. तर कलर देण्यासाठी इथं खाली हे दिसतंय ना तुम्हाला, याच्यावरती कलर हा ऑप्शन आहे पहा, त्यावरती करायचं आहे क्लिक. त्यानंतरनं इथं बॉर्डर करायची आहे रेड अँड व्हाईट, ही वाली, ही दिसते ना ही वाली इथं. त्यानंतर पुन्हा खाली यायचं आहे. तर हा रेड आपल्याला छान नाही वाटत आहे म्हणून आपण काय करायचं, इथं प्लसच्या साईनवरती क्लिक करायचं आहे आणि हा जो राऊंड सर्कल दिसतोय ना पांढरा, त्याला थोडंसं इथं जास्त राईट, थोडं जिथं जास्त रेड दिसेल त्या ठिकाणी अशा पद्धतीने स्लाईड करायचं आहे. हे पहा असं, आणि राईटवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर ना करायचं आहे ओकेवर क्लिक. आता जावं लागेल आपल्याला, इथं ॲनिमेशनचं ऑप्शन आलं आहे पहा, सॉरी मोशनचं ऑप्शन आलं आहे, त्यावरती क्लिक करावं लागेल आणि लूप ॲनिमेशनवरती क्लिक करावं लागेल आणि इथं ब्लिंक म्हणून आहे पहा, त्या ब्लिंकवरती क्लिक करावं लागेल. हे ब्लिंकवरती आपण क्लिक केलं आणि केलं डन. आता याला आपल्याला खालच्या दिशेला सेट करायचं आहे. तर आपण याला एका बोटाच्या साहाय्याने धरून असं खालच्या दिशेला आणून सोडायचं आहे. तर तिथं प्रॉपर बसत नाही म्हणून थोडीशी साईज छोटी करण्यासाठी पुन्हा या ठिकाणी धरायचं आहे आणि थोडंसं याला असं छोटं करायचं आहे पहा आणि इथं आणून सोडायचं आहे. याची तुम्ही स्पीड कमी जास्त करू शकता. हे पहा ब्लिंकचा अशा पद्धतीने स्पीड कमी जास्त करू शकता. तुम्ही 1.3 सेकंडवरती ठेवलं आहे. ठीक आहे. आणि करायचं राईटवरती क्लिक. इथपर्यंत तर तुम्हाला समजलंच असेल. तर आता हे प्रॉपर आपलं बनवून झालेलं आहे. थोडंसं या ठिकाणी तुम्हाला दिसतंय थोडंसं सेटिंग हल्ली आपली, तर आपण तिला परत व्यवस्थित करून घेऊयात. व्यवस्थित करायसाठी हे पहा झालं का. आता इथं नाव, व्यक्तीचं जे नाव होतं ते थोडं हल्लं आहे, याला पण आपण व्यवस्थित सेट करून घेतलं आहे आणि अशा पद्धतीने. आता याच्यामध्ये एक प्रॉब्लेम होतोय पहा, घर बसल्या बसल्या काम करण्याची जी सुवर्ण संधीचा जो बॅनर आहे तो थोडा वरती गेला आहे, म्हणजे तो पूर्ण दिसत नाही. तर त्याला पूर्ण दिसण्यासाठी त्याच्यावरती करायचं आहे क्लिक. आपल्याला क्लिक केल्याच्या नंतर ती टाईमलाईन बरोबर सिलेक्ट होईल. त्या टाईमलाईनला आपल्याला क्लिक करायचं आहे असं आणि वर घ्यायचं आहे पहा अशा पद्धतीने. तर हे पहा पूर्ण मेसेज आता तुम्हाला दिसत असेल पहा. तर इथं आपल्याला याला थोडंसं अशा पद्धतीने सेट करून घ्यावं लागेल, जेणेकरून ते पूर्ण दिसेल आणि मध्ये थोडासा गॅप दिसतोय ना, तो अशा पद्धतीने सेट करावा लागेल. हे पहा आता इथं हे जे चित्र होतं ते पण आपल्याला असं व्यवस्थित सेट करावं लागेल, म्हणजे नाव वगैरे पण व्यवस्थित दिसेल. हे पण थोडंसं आता बरोबर मॅच नाही होते म्हणून याला पण आपण थोडंसं असं स्लाईड करून हा फोटो थोडासा अशा पद्धतीने सेट करून घेतलेला आहे. ओके. तर या ठिकाणी मी मोबाईल नंबर नाही देणार प्रायव्हसीमुळं. आता याला आपल्याला म्युझिक लावावं लागेल. तर म्युझिक लावण्यासाठी इथं म्युझिकचा ऑप्शन दिसतोय पहा, त्यावरती करायचं क्लिक आणि म्युझिक. त्यानंतर इथं माय म्युझिकमध्ये आपण एक म्युझिक डाउनलोड करून ठेवलेलं आहे. तर इथं माय म्युझिक लायब्ररीमध्ये जायचं आहे आणि तुमची जी म्युझिक असेल ती सिलेक्ट करायची आहे. तर इथं जो ऑडिओ पाहिजे तो इथं आपल्याला मिळाला आहे, त्याला आपल्याला यूजवरती क्लिक करायचं आहे पहा. यूजवरती क्लिक करून डन करायचं इथनं आणि हा पूर्ण ऑडिओ आपल्याला आता या ठिकाणी ॲड करावा लागेल. ॲड करण्यासाठी हे पहा हे जे दिसतंय ना, हे पहा हे जे सिलेक्ट झाले येलो कलरमध्ये, त्याला आपल्याला करायचं डिलीट. आणि ही जी खालची लेअर आहे हिला लॉक लावलं होतं आपण, तिला अनलॉक करायचं आहे. अनलॉक केलं आपण आणि हिला करायचं डुप्लिकेट. हे पहा डुप्लिकेट केल्याच्या नंतर असं येईल. ते असं आल्याच्या नंतर थोडा वेळ लागेल प्रोसेस व्हायला. आता ही डुप्लिकेट लेअर केली आपण, तर पुन्हा ऑडिओवरती क्लिक करायचं आहे आणि याला इथं धरून असं स्लाईड करायचं आहे पहा. तरी पण आपला ऑडिओ पूर्ण बसत नाही आहे, त्यामुळं इथं पुन्हा या लेअरवरती क्लिक करून पुन्हा डुप्लिकेट करायचं आहे आणि पुन्हा ऑडिओवरती क्लिक करून याला असं स्लाईड करायचं आहे. तरी नाही बसत आहे, पुन्हा इथं क्लिक करा, डुप्लिकेट, पुन्हा ऑडिओवर क्लिक करायचं आहे आणि याला असं स्लाईड करायचं आहे. आता इथं आपला ऑडिओ पूर्ण बसला आहे. ठीक आहे. तर इथून हा जो पार्ट आहे पहा, हे पहा इथं दिसतंय का तुम्हाला, ही पर्पल लाईन इथं संपती आहे. तर इथं ही पर्पल लाईन संपते ऑडिओची, त्यामुळे आपल्याला व्हिडिओ पण इथून कट करावा लागेल. तर कट करण्यासाठी खालची ही जी टाईमलाईन आहे पहा, हिच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं कात्रीचं चिन्ह दिसत असेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि उरलेला हा जो भाग आहे त्याला डिलीट करायचं आहे पहा. आणि त्याच्यानंतर हे जे पार्ट आहेत यांना पण लास्टपर्यंत असं स्लाईड करायचं आहे पहा. जेवढ्या आपण लेयर्स बनवल्या होत्या त्यांना सगळ्यांना एंडपर्यंत आपल्याला असं स्लाईड करावं लागेल या पद्धतीने.
आता आपण पाहूयात आपला बॅनर कसा तयार झालाय. चला. मुझे सिर्फ अपना करियर बनाना है और इतना सॉलिड बनाना है कि किसी भी चीज के लिए किसी भी साले पर डिपेंड ना करना पड़े. कोई रिग्रेट ना रह जाए कि लाइफ में जो करना चाहती थी वो नहीं कर पाई. आता इथं एक गोष्ट राहिली आहे. आपला जो लेफ्ट पीव्हीचा आलेला जो इन्कम आहे त्याला हायलाईट आपण नाही केलेलं. तर हायलाईट करण्यासाठी तुम्हाला पुन्हा या ठिकाणी हे जे 3 नंबरवाला ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि जायचं स्टिकरवरती. स्टिकरवरती गेल्याच्या नंतर हे पहा, ही जी एक लाईन दिसते पहा तुम्हाला, रिसेंट यूज मी रिसेंट केलेली आहे. तर असं जर शोधलं तुम्ही तर तुम्हाला खूप सारं दिसेल. समजा नाही दिसलं तर या सर्च बॉक्समध्ये तुम्ही टाईप पण करू शकता जे पाहिजे असेल ते. तर मी ही वाली लाईन धरतो आणि पण इथं तुम्हाला ट्रॅक इज फुल म्हणजे ट्रॅक फुल झाला आहे असं दाखवल. तर आपल्याला काय करायचं आहे, हे जे आपण बनवलेलं प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्टला हे जो वरच्या दिशेला जो गेलेला बाण आहे त्या बाणवरती क्लिक करायचं आहे. हे पहा असं, आणि हे असं इंटरफेस येईल. त्या ठिकाणी तुम्ही सेटिंग करू शकता तुम्हाला कोणत्या रेझोल्युशनमध्ये पाहिजे. तुम्हाला 720मध्ये पाहिजे तर तुम्ही इथं 720 आणू शकता. 180मध्ये पाहिजे इथं 180 आणू शकता. 27मध्ये पाहिजे किंवा 4Kमध्ये पाहिजे तर इथं 4Kमध्ये पण आणू शकता. मी 4Kमध्ये एडिट करणार आहे म्हणजे एक्सपोर्ट करणार आहे. फ्रेम रेट पण तुम्ही इथनं सेट करू शकता 24, 25, 30, 50, 60. मी 60मध्ये शूट केलं आहे त्यामुळे 60मध्ये ठेवतो. 24मध्ये ठेवलं तरी अडचण नाही येत काही. तर मी दाखवण्यासाठी फक्त तुम्हाला ही सेटिंग दाखवते. ही जी बीट रेट आहे ही पण तुम्ही अशी मॅक्सिममच ठेवा जेणेकरून चांगली बेस्ट क्वालिटी येईल. आणि अशा पद्धतीने नंतर खाली एक्सपोर्ट जे आहे पहा त्या एक्सपोर्टवरती क्लिक करा म्हणजे ते जे प्रोजेक्ट आपण बनवले तेवढं सेव्ह होईल. सेव्ह झाल्याच्या नंतरनं काय करायचं आहे ते तुम्हाला लगेचच दाखवतो मी. आता हे ज्यावेळेस इथं 0% दाखवते हे 100% ज्यावेळेस होईल ना तर 100% झाल्याच्या नंतरनं पुन्हा आपल्याला त्याला टाईमलाईनवरती घ्यायचं आहे. तर चला मी त्याला टाईमलाईनवरती घेतो कारण मी त्याला ऑलरेडी एक्सपोर्ट करून घेतलं आहे. तर पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवतो. आजचा हा व्हिडिओ थोडासा म्हणजे खूप मोठा होणार आहे पण तुम्हाला याच्यामध्ये फुल एडिटिंग शिकायला मिळणार आहे. त्यामुळं आजचा हा व्हिडिओ बिना स्किप करता एंडपर्यंत पाहत राहा जेणेकरून तुम्हाला VN व्हिडिओ एडिटर ॲपवरती प्रोफेशनल लेवलचं एडिटिंग कसं करायचं आहे, आपले प्रोफेशनल लेवलचे इन्कम बॅनर कसे बनवायचे ते पूर्ण शिकायला मिळणार आहे. तर चला मित्रांनो पुढची प्रोसेस आता आपण समजून घेऊयात. तर जसं की आता आपण आपलं जे बनवलेलं प्रोजेक्ट होतं ते एक्सपोर्ट करून घेतलं. एक्सपोर्ट केल्याच्या नंतर ते आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होतं. तर आपल्याला पुन्हा एकदा आपलं जे हे VN व्हिडिओ एडिटर ॲप आहे याला ओपन करायचं आहे आणि प्लसच्या चिन्हावरती जाऊन ते जे आपण एक्सपोर्ट केलेलं जे चित्र आहे तर आता इथं आपल्याला हे पहा न्यू प्रोजेक्टवरती जावं लागलं. आधी न्यू प्रोजेक्टवर आलो आणि जे आपण एक्सपोर्ट केलेला जो प्रोजेक्ट होता तो इथं सेव्ह झालेला आहे पहा आपल्या गॅलरीवर. तर याला क्लिक करायचं आहे आणि टाईमलाईनवरती घ्यायचं आहे. आता इथं नेक्स्ट दिसत असेल तुम्हाला, नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. हे पहा आलं का आपलं टाईमलाईनवरती तो प्रोजेक्ट. आपण एकदा याला प्ले करून पाहूयात. मुझे सिर्फ अपना करियर बनाना है और इतना सॉलिड बनाना है कि किसी भी. तर हे बरोबर झाले. आता फक्त इथं प्रॉब्लेम काय की लेफ्ट पीव्हीला आपण हायलाईट नाही केले. तर आता हायलाईट कसं करायचं ते बघूयात आपण. तर हायलाईट करायसाठी आपल्याला हे जे खालची प्रोजेक्ट आहे याला पूर्ण स्टार्टिंगला आणावं लागेल. असं स्लाईड करायचं आणि स्टार्टला घेऊन यायचे. आता हायलाईट करण्यासाठी 3 नंबरला या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिसत असेल पहा त्यावरती क्लिक करायचे आणि स्टिकरवरती क्लिक करायचं पहा स्टिकरवर क्लिक केल्याच्या नंतर इथं सर्च बॉक्समध्ये तुम्हाला टाईप करावं लागेल लाईन, LINE लाईन आणि सर्च करायचे. सर्च केल्याच्या नंतर बऱ्याच प्रकारचे तुम्हाला या ठिकाणी अशा लाईन्स पाहायला मिळतील. तर यातनं जी लाईन तुम्हाला आवडेल ती लाईन तुम्ही या ठिकाणी वापरू शकता हायलाईट करायसाठी. तर मी एक्झाम्पलसाठी एखादी लाईन तुम्हाला यूज करून दाखवतो. हे पहा खूप साऱ्या लाईन्स आहेत तिथं. तर मला हा बॉक्स आवडला आहे. मी लाईन न वापरता हा बॉक्स वापरणार आहे आता. तर मी याला ॲड केला आहे पहा. ॲड केल्याच्या नंतर सिम्पली आपल्याला बॅक घ्यायचं आहे. तर हे पहा इथं टाईमलाईनवरती तो बॉक्स आला आहे. आता बॉक्सला काय करायचं आपल्याला आधी कलर देऊन घेऊयात आपण. तो कलर द्यायसाठी हे पहा या टाईमलाईनवरती जो बॉक्स आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर थोडंसं असं स्लाईड कराल तर इथं कलरचा ऑप्शन दिसेल पहा. याच्यावरती क्लिक करायचं आणि रेड करायचं आहे पहा. हे पहा मी रेड केला आणि कट केलं इकडनं आणि आपलं जो लेफ्ट पीव्ही त्याच्यावरती आणून आपण अशा पद्धतीने सेट करायचं आहे. थोडीशी साईज आपल्याला कमी जास्त करायची आहे पहा. बरोबर त्याच्यामध्ये येईल अशी आणि इथं मोशनचं ऑप्शन असेल पहा. मोशनवरती जायचं आणि लूक ॲनिमेशनवरती ब्लिंकवरती क्लिक करायचं. तर इथं तुम्ही पाहू शकता 300चा जो आपला पीव्ही होता तो हायलाईट झाला आहे पहा बॉक्समध्ये आला आहे. त्याला आपण थोडंसं पुन्हा ॲडजस्ट करूयात. ॲडजस्ट करण्यासाठी पुन्हा त्याला थोडंसं एक बोटाच्या सहाय्याने धरून पिन आउट करायला लावून आणि हे पहा मी तुम्हाला करून दाखवतो. असं पिन शॉट करावं लागलं आणि इथं आणून या पद्धतीने आपण सोडून देणार आहोत. ठीक आहे. आता हे आपले इन्कम पण हायलाईट झाले आणि याला
हे पहा हा जो दिसतोय ना याला असं इथं धरून एंडपर्यंत सेट करायचं आहे आणि हा जो मागचा काळा जो बॅकग्राऊंड याला डिलीट करायचा आहे आपल्याला. आता पहा तुमचं इन्कम पण हायलाइट झालेलं असणार आहे बघा एकदा. मुझे सिर्फ अपना करियर बनाना है और इतना सॉलिड बनाना है कि किसी भी चीज के लिए किसी भी साले पर डिपेंड ना करना पड़े. कोई रिग्रेट ना रह जाए कि लाइफ में जो करना चाहती थी वो नहीं कर पाई. मुझे सिर्फ तर अशा पद्धतीने आपण आजचा हा इन्कम मॅनर बनवला आहे. इंस्टाग्रामपेक्षा VN एडिटरवरती खूप सुंदर असे प्रोफेशनल लेवलचे इन्कम मॅनर म्हणा किंवा वेलकम मॅनर तयार करता येतात. हा व्हिडिओ बघत चला, व्यवस्थित या व्हिडिओवरती अभ्यास करा आणि शिकून घ्या की कसं एडिट करायचं आहे. याच्यामध्ये कसं लेअर टू लेअर आपल्याला एडिट करता येतं, ज्यामुळे एकदम प्रोफेशनल लेवलचे असे इन्कम मॅनर, थंबनेल, खूप साऱ्या गोष्टी आपण याच्यावरून एडिट करू शकतो. तर हा व्हिडिओ व्यवस्थित बघा, 3-4 वेळा पहा, त्यामुळे तुम्हाला पूर्ण प्रोसेस लक्षात येईल. आणि आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ संपूर्ण समजला असेल की कसे प्रोफेशनल लेवलचे इन्कम मॅनर, थंबनेल किंवा वेलकम सर्टिफिकेट बनवायचे. तर चला भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.